नाही, हा प्राथमिक अहवाल आहे। EIBनं खूप चांगलं काम याच्यामध्ये केलं। 12 जूनला अपघात झाला आणि 13 जूनला एका दिवसाच्या आतमध्ये ब्लॅक बॉक्स शोधण्यामध्ये यश आलं। AI ही एक ऑटोनॉमस अथॉरिटी आहे, त्यांच्या कामामध्ये कुठे इंटरफेरन्स केला जात नाही। त्यामुळे इंटरफेरन्स केला नाही म्हणून निष्पक्षपणे ते चौकशी करतायत। टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स असलेल्या लॅब्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, त्यामुळे पूर्णपणे देशामध्येच त्याची या ब्लॅक बॉक्सची चौकशी झाली, त्याच्यातला डेटा काढला गेला। मला एवढंच वाटतं की आज जगामध्ये आपले पायलट असतील, क्रू असतील, यांचं खूप चांगलं नाव आहे आणि त्यामुळे प्राथमिक याच्यात तर हे नक्की दिसतं की याच्यामध्ये काहीही असं वेगळं काही घडलं असं काही वाटत नाही। हा प्राथमिक अहवाल आहे। EIBनं खूप चांगलं काम याच्यामध्ये केलं। 12 जूनला अपघात झाला आणि 13 जूनला एका दिवसाच्या आतमध्ये ब्लॅक बॉक्स शोधण्यामध्ये यश आलं आणि त्यानंतर EIBच्या माध्यमातून तो ब्लॅक बॉक्स जो तो डिकोड केला गेला, त्याचा फायनल डेटा त्याच्यातनं काढला गेला आणि गेले 1 महिन्याच्या आतमध्येच त्याचा एक प्राथमिक अहवाल त्यांनी दिलाय। हा काही अंतिम अहवाल नाहीये, त्यामुळे आता त्याच्यामध्ये अधिक काही बोलण्यासारखं नाही। पण जे काही संभाषण समोर आलंय, जे काही त्याच्यामध्ये आता प्राथमिक जी चर्चा झाली आहे किंवा अहवालात काय आलंय, तर EIBचं हेच म्हणणं आहे की हा अंतिम रिपोर्ट नाहीये, अजून खूप काही त्याच्यामध्ये चौकशी बाकी आहे। खूप काही गोष्टी पुढच्या चौकशीतनं समोर येतील। त्यामुळे EI ही एक ऑटोनॉमस अथॉरिटी आहे, त्यांच्या कामामध्ये कुठे इंटरफेरन्स केला जात नाही। त्यामुळे इंटरफेरन्स केला नाही म्हणून निष्पक्षपणे ते चौकशी करतायत। मला एवढंच वाटतं की आज जगामध्ये आपले पायलट असतील, क्रू असतील, यांचं खूप चांगलं नाव आहे आणि त्यामुळे प्राथमिक याच्यात तर हे नक्की दिसतं की याच्यामध्ये काहीही असं वेगळं काही घडलं असं काही वाटत नाही। पण तरीही मी हेच सांगेन की याच्यामध्ये विनाकारण काही वेळेला अशा बातम्या चालल्या जातात की ब्लॅक बॉक्स हा विदेशात जाणार, विदेशामध्ये चौकशी केली जाणार, त्याचं हे केलं। पण आत्मनिर्भर भारत यालाच आपण म्हणतो की आता कुठल्याही प्रकारे इतक्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स असलेल्या लॅब्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, त्यामुळे पूर्णपणे देशामध्येच त्याची या ब्लॅक बॉक्सची चौकशी झाली, त्याच्यातला डेटा काढला गेला। मला एवढंच म्हणायचं की कुठल्याही आधारे चुकीच्या विषयात, इतका सेन्सिटिव्ह विषय आहे, संवेदनशील विषय आहे, तर थोडी आपण सगळ्यांनी पण काळजी घेऊया। अजून बरंच काही पुढच्या अहवालात येईल, पण माझा प्राथमिकच हा सगळा अहवाल आहे, अंतिम अहवाल नाही। त्यामुळे याच्यात आता काही बोलणं योग्य नाही, पण पुढच्या काही काळामध्ये अजून त्याच्यातल्या सविस्तर माहिती आपल्या समोर येईल। अंतिम अहवाल नाही, अंतिम अहवाल असेल तर आपल्याला काहीतरी निष्कर्ष काढता येतो। ह्याला आता निष्कर्ष काहीच काढता येणार ना, का आता हा प्राथमिक अहवाल आहे। बघा, वेळेच्या आधी 1 महिन्याच्या आतमध्ये प्राथमिक अहवाल येतो, हे आपल्या संस्थांचं यश आहे, EIBचं यश आहे की एका कमी वेळेमध्ये इतकी चौकशी, ब्लॅक बॉक्स मिळवणं, तिथला तुमचा व्हॉइस रेकॉर्डर आहे तो मिळवणं, हे सोपं काम नव्हतं। ज्या ठिकाणी खरं तर पाहिल्यानंतर लक्षात येतं, जेव्हा आम्ही तिथं जागेवरती होतो, हे सगळं शोधणं। बघा, मागच्या काळामध्ये साधा हेलिकॉप्टरचा ॲक्सिडेंट जरी झाला देशामध्ये कुठे, तरी ब्लॅक बॉक्स हा बाहेरच्या देशात पाठवायला लागायचा। आता ते नाही होत, आपल्याकडेच सगळं होतं आता। आणि म्हणून मला असं वाटतं की थोडीशी काही ना काही एक ठोस माहितीच्या आधारेच मला असं वाटतं आपण सगळ्यांनी थोडी, मला या सगळ्याची माझी विनंती आहे की आपण थोडंसं सहकार्य राहू आणि जे देशाच्या हिताचं आहे किंवा देशासाठी कुठल्याही पद्धतीचं आपल्या देशाच्या याला बाधा येणार नाही त्याला, अशा पद्धतीनं सगळ्यांनी आपण काम करूया। पण आता हा माझं एवढंच शेवटी म्हणणं आहे की हा प्राथमिक अहवाल आहे, अंतिम अहवाल यायचा। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा।
क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.